नमस्कार मित्रांनो, मी गणेश मंजाळ. तुम्ही पाहताय सोचमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझी आजची शायरी किंवा कविता म्हणा त्या आईसाठी आहे, जी रक्ताच्या नात्याने आई नसली तरी मात्र हृदयाच्या भावनेने आईच आहे. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती नक्कीच असेल जी आई नसली तरी तिच्या काळजी करणं, प्रेम करणं हे आईसारखंच. चला मग सुरुवात करूया. रक्ताच्या नात्याने नव्हे तर आईच्या मायेशी तुमच्याशी बांधलो गेलो. रक्ताच्या नात्याने नव्हे तर आईच्या मायेशी तुमच्याशी बांधले गेलो. जेव्हा जेव्हा मिळाली आईची माया तो दिवस आनंदात जगलो. पेडू कसे आभार त्या परमेश्वराचे, पेडू कसे आभार त्या परमेश्वराचे. तुम्ही या जन्मी जे आईसारखे लाभले. तुमच्या आईच्या मायेत जीवनाचा सारा आनंद लाभतो. तुमच्या आईच्या मायेत जीवनाचा सारा आनंद लाभतो. तुमच्या रूपात जणू परमेश्वर भासतो. तुमच्या जीवापाड आईची माया, तुमच्या जीवापाड आईची माया देते मला वाळवंटात छाया. तुमच्या पोटी जन्म घेऊ होऊ तुमचा लेकरू, तुमच्या पोटी जन्म घेऊ होऊ तुमचा लेकरू. तुमच्या आईच्या मायेत सारा जग स्वर्गासारखा पाहू. तुमच्या आईच्या मायेसाठी तुमचा होऊन राहीन, तुमच्या आईच्या मायेसाठी तुमचा होऊन राहीन. तुमच्या भेटीस निमित्त शोधत राहीन. धन्य आहे त्यांचे जीवन जगणे, धन्य आहे त्यांचे जीवन जगणे, जे तुम्हा आईस म्हणे. माझी ही आजची व्हिडिओ माझ्या आयुष्यातल्या आईसारखी आईच म्हणजे माझी वहिनी, काकू, मामी, माझे शिक्षक, माझ्या मित्रांची आई ज्यांना मी आई म्हणतो, आणि माझी मैत्रीण यांना समर्पित आहे. जर तुमच्याही आयुष्यात आईसारखी आई अशी व्यक्ती असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. शब्द माझे असले तरी भावना मात्र तुमची असतील. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. तुम्हाला तुमच्या भावना मला सांगायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून माझे काही व्हिडिओ आहेत तेही तुम्ही पहा, तेही तुम्हाला आवडेल. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपलं आणि आपल्या लोकांची काळजी घ्या. नेहमी खुश राहा. व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद.